नमस्कार. मी राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. मी आज वर्णे 45 या मतदारसंघातून जिल्हा परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आज माझं जे नेतृत्व आहे हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडीअडचणीतनं तयार झालेलं नेतृत्व आहे. माझी सर्व तमाम जनतेला वर्णे जिल्हा परिषद गटातील सर्व ह्यांना विनंती आहे की माझा कुठल्या नेत्याला, कुठल्या पक्षाला, कोणाला विरोध नाहीये. फक्त माझं जे शेती मातीचं भांडण आहे ते घेऊन मला पुढे जायच्या करता म्हणून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आदरणीय नेते राजू शेट्टींच्या माध्यमातून गेली 20 वर्ष शेतकऱ्यांची सेवा करतोय. शेतकऱ्यांची सेवा करत असताना आपला कॅनलचा मुद्दा असू द्या, पाण्याचा नदीचा मुद्दा असू द्या, कुठला रस्त्याचा मुद्दा असू द्या आणि कुठला असू द्या, माझ्यासारखा सर्वसामान्य जनतेची सेवा करणारा कुणी उमेदवार जरी इतर कुठला असला तरी तुम्ही बेलाशक त्याला हे करा, पण एकूण जी माणसं आहेत त्या पद्धतीनं माझ्या इतकं काम करणारा कोणी उमेदवार ह्याच्यामध्ये नाही. त्याचं कारण, ठोस कारण काय आहे, आपल्या सर्व हा पट्टा आहे शेतकऱ्यांचा पट्टा आहे आणि ह्यातलं प्रमुख पीक आहे हे ऊसाचं पीक आहे. गेली 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसाच्या दरासाठी सातत्यानं लढा घेते. माझ्यावर 100पेक्षा जास्त केसेस आहेत आणि त्या नील घ्याव्या. म्हणजे नुसत्या केसेस नाही तर मी तुमच्या जवळपास आठवड्यातनं 2 वेळा मला कोर्टात जावं लागतं फक्त जनतेसाठी. मला त्याचा कुठलाही त्रास वाटत नाही. फक्त आता उठून उभं राहण्याची वेळ आहे आणि माझी सर्व शेतकऱ्यांना, सर्वसामान्य शेतमजूर, कष्टकरी, माझ्या माता, आया बहिणी यांना विनंती आहे की तुम्ही सकाळी पहाटे 4 वाजता माझ्या आया बहिणी उठून शेणामुतात हात घालतात आणि एक स्वच्छ दूध काढतात, पण त्या दुधाला आज किंमत मिळाली का? किंवा कांद्याची किंमत बघितली तर आमच्या पंजोबांना बी कांदा तेवढ्यालाच विकला, आजोबांनी बी तेवढ्यालाच विकला, वडिलांनी बी तेवढ्यालाच विकला, आम्ही बी तेवढ्यालाच विकतोय. ही परिस्थिती कधी बदलणार? हे बदलण्यासाठी म्हणून मी हे पाऊल उचललेलं आहे. तुमच्या वावरात उभ्या राहिलेल्या ऊसाच्या कांडीला मी ही किंमत मिळवून दिलेली आहे आणि आता किंमत ₹35 हे संघर्ष करून मी अनेक केसेस बघून हे ₹35 पर्यंतचा टप्पा नेलाय. माझं ध्येय उद्दिष्ट आहे की ₹5,000 पर्यंत मला हे ऊसाचा दर न्यायचा आहे जास्तीत जास्त लवकर. पण तुम्ही माझा हात बळकट केलं, चळवळीचा हात बळकट, लढणाराचा हात बळकट केलं तरच हे शक्य आहे. तुम्ही माझा हात बळकट केलं तर मी तुमची परिस्थिती बळकट केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या पद्धतीनं माझ्या तमाम सगळ्या जनतेला, मायमाऊल्यांना विनंती आहे की आता नाही तर कधीच नाही. म्हणून शेतकऱ्यांनी ठामपणे, ज्याच्या वावरामध्ये ऊसाची कांडी आहे, घरात दुधाचं भांड आहे, त्या माणसाने आमच्या बरोबर येऊन उभं राहिलं पाहिजे. त्याला किंमत मिळाली, आपल्या कुटुंबाला किंमत आहे, आपल्या समाजात पद, प्रतिष्ठा सगळं राहणार आहे. नाहीतर बँकेत सुद्धा आपल्या पद्धतीनं तितकी बँक सुद्धा विचारत नाही, पैसा खिशात नसल्यानंतर कुणी विचारत नाही. ते देण्याचं काम मी इथनं पुढेही करत राहणार. आज आपल्या इथं वन्य गटामध्ये अनेक उमेदवार उभे ठाकलेले आहेत, अनेक पक्षांचे उमेदवार आहेत, काही अपक्ष आहेत. त्याबद्दल तुमचं मत काय काय होऊ शकतं? मी अनेक जणांना विनंती तुमच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटून सुद्धा केलेली आहे की आमचं भांडण आहे शेती मातीचं. प्रत्येकाचं कुटुंब हे शेतीच्या आर्थिक ह्याच्या स्तोत्रावर चालतं. ती शेती बळकट करण्यासाठी आम्हाला पाठबळ द्यावं अशी आमची तुमच्या माध्यमातून सुद्धा नम्र विनंती आहे. जे काही उमेदवार आहेत ते ताकदीचे आहेत, त्यांच्यात कुठली क्षमता, कमतरता आहे असं काही मी मानत नाही. फक्त त्यांना योग्य वेळेला संधी मिळाली नाही. फक्त पक्षाकडनं संधी मिळाली असती त्या तशा तगड्या उमेदवारांना तर काहीतरी वेगळंही झालं असतं. पण आज मी स्वतः पक्षावर उभा आहे आणि त्याच्यामुळं मला संधी मिळावी, सगळ्यांनी पाठबळ द्यावं, चळवळीला पाठबळ द्यावं असं माझी नम्र विनंती. आता चालू असलेल्या दावणगिरीत आमच्यापर्यंत असं समजतंय की इतर पक्ष तुम्हाला साथ देत आहेत किंवा साथ देणार आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्व पक्षीयांना आमची तुमच्या माध्यमातून विनंती आम्ही केलेलीच आहे की सर्वांनी एकदा शेतकऱ्याच्या हितासाठी म्हणून आम्हाला जो कोणी पाठिंबा देईल त्याचं आम्ही स्वागतच करणार आहे आणि आमचा प्रयत्नही चालू आहे. आम्ही अनेक जणांना उमेदवार या नात्यानं विनंती करतोय की लोकशाही टिकवण्यासाठी म्हणून मी पहिल्याच दिवशी फॉर्म भरताना आव्हान केलेलं आहे सर्व पक्षीयांना की लोकशाही हितासाठी म्हणून. आज फार विचित्र परिस्थिती आली आहे, सगळीकडे बघताय आपण प्रसार माध्यमाच्या माध्यमातून. परंतु विचित्र परिस्थिती आहे तर आम्हाला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा अशी आमची नम्र विनंती आहे आणि जे देतील असा विश्वास सुद्धा माझ्या मनामध्ये हळूहळू दृढ होत चाललाय. लोकशाही टिकवण्यासाठी ते गरजेचं आहे. सगळीकडे एकच आहे की पैशाचा वावर सगळ्या निवडणुकी, महानगरपालिका बघितल्या, इतर निवडणुका बघितल्या, पैशाचा महापूर आहे. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आपलं हे करणार आहे. हे मी जो एक प्रतीक आहे का नाही उमेदवारी माझी, ते सर्व पक्षातील सर्वसामान्य गरीब कार्यकर्ता जो निष्ठेनं काम करतो का नाही त्याचं प्रतीक मी आहे स्वाभिमानीचा. कारण आज प्रत्येक भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा इतर सर्व पार्ट्या असतील त्याच्यामध्ये गरीब कार्यकर्ता कोण ना कोणतरी सामाजिक क्षेत्रात काम करत असतो. पण उद्या मग ज्याच्याकडे पैसा आहे त्यानंच करायचं का निवडणुका, त्यानंच लढायच्या का? तुमच्याकडे बुद्धी कौशल्य असणं किंवा समाजाचे प्रश्न सोडवणं ह्याला काय महत्व नाही का? मग ते करण्यासाठी गोरगरीब कार्यकर्त्याचा ह्याच्यावर विश्वास बसण्यासाठी म्हणून
राजू शेळके हा निवडून येणं गरजेचं काय आहे तर गरिबाचा बी राजकारणावर विश्वास टिकला पाहिजे. त्यासाठी माझं तमाम पक्षातल्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे की तुम्ही माझ्याबरोबर बळकटीनं उभं राहिलं पाहिजे. माझी ही भविष्यातली क्रांती आहे. तुम्हालाही समाजामध्ये त्या पक्षामध्ये किंमत मिळणार आहे. जर माझी 100% माझा विजय हा तुमचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सर्व पक्षांचा विजय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघतोय की आपल्याला आर्थिक मदत मिळते आहे. कोण करते आपल्याला? हे 100% खरं आहे की मी अत्यंत प्रामाणिकपणे गेली अनेक वर्ष चळवळीत काम करतो आणि अनेक ठिकाणी काम केले. तर मग आता आम्ही ज्या ऊसाच्या लढ्याच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष लढते आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्ही, तर आता ह्या वर्षी 300 रुपयाचा एक टप्पा गाठला आणि 3500 रुपये दर झाला. शेतकऱ्यामध्ये हे आनंदाचं वातावरण आहे की एखादा टप्पा गाठला की ते आनंदाचं वातावरण राहणं स्वाभाविक आहे. ते एक नोट एक वोट ही संकल्पना आदरणीय राजू शेट्टींची जी आहे भारतभरामध्ये जे या रतन टाटा सारख्या व्यक्तिमत्वानं हे मान्य केले. एक नोट एक वोट ह्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय. काय जे किरकोळ खर्च लागतो तो सुद्धा आम्ही प्रामाणिक काय गोष्टी असल्यामुळं तर त्या शेतकऱ्यांना त्याच्या घामाचे कष्टाचे पैसे लोकवर्गणीच्या माध्यमातून आम्हाला ह्या निवडणुकीला ते देतात आणि ही फार मोठा ही माझा निवडणुकी अगोदरचा विजय आहे. एखाद्याची भावना तयार होणं की माझ्या कष्टाचे पैसे बाबा ह्या माणसाच्या नेत्याच्या एखाद्या निवडणुकीला लागले पाहिजेत की त्याची भावना हे माझा फार मोठा विजय आहे आणि हा नैतिक विजय आहे. बाकीचे मग त्या निवडणुकाचा आपण किती पैसे वाटप काय हे आपण टीव्ही माध्यमातून बघितलेलं आहे. अतिशय गलीचे प्रकार आहे. त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी हे शेतकऱ्यांचं उचललेलं पाऊल 100% हे क्रांतिकारांच्या जिल्ह्यामध्ये क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही.